नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णवने मामांना कॅफेमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार सांगितलेला असतो. तेव्हा मामा म्हणत असतात, याचा अर्थ ईश्वरीच्या बाबांनी कॅफेमध्ये सगळ्यांसमोर तुझ्या थोबाडीत मारली, तुझं काही ऐकून घेतलं नाही. तेव्हा इथे मामांना वाईट वाटतं. अर्णव म्हणतो, मामा मला त्याचं इतकं वाईट वाटलेलं नाही आहे, पण मी मिस इंदोरला राजेशबद्दलचं सत्य सांगू शकलो नाही, त्याचं मला जास्त वाईट वाटतंय. सगळ्यात आधी तर तिने मला बोलूच दिलं नाही. मी तिला एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तिने माझं काही ऐकूनच घेतलं नाही. आणि जेव्हा मी तिला राजेशचं सत्य सांगायला जाणार, तेवढ्यातच तिथे तिचे बाबा आले होते. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, पण हे बघ अर्णव, तू तिथे ईश्वरीला भेटायला जाणार आहेस याबद्दल तर कुणाला काही माहितीच नव्हतं. हा प्लॅन तू आणि मी आपण दोघांनी केला होता. म्हणजे याचा अर्थ त्याच कॅफेमध्ये ईश्वरीचे बाबा कसे काय आले? म्हणजे हा योगायोग होता की हे मुद्दामून कुणीतरी घडून आणलं होतं? तेव्हा अर्णव म्हणतो, मामा मी पण त्याचाच विचार करतोय. हा कोइन्सिडन्स कसा काय असू शकतो? तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे राजेशने अर्णवला मेसेज केलेला असतो आणि एक व्हिडिओ पाठवलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, हा राजेश मला का मेसेज करतोय आणि हा व्हिडिओ का पाठवला आहे? तेव्हा तो आता व्हिडिओ बघतो तर हा तोच कॅफेमधला व्हिडिओ असतो ज्याच्यामध्ये संजय काकांनी अर्णवच्या थोबाडीत दिलेली असते. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात, अर्णव बघितलंस ना, हा व्हिडिओ तुला राजेशने पाठवला आहे. याचा अर्थ तिथे ईश्वरीचे बाबा हे योगायोगाने आले नव्हते, तर त्यांना तिथे बोलवण्यात आलं होतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरोबर मामा, म्हणजे जेव्हा मी ईश्वरीबरोबर बोलत होतो तेव्हा त्या ठिकाणी राजेशसुद्धा होता. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे बाबा, हा राजेश आहे ना, तो आपल्या 10 पाऊलं पुढे आहे, 10 पावलं. म्हणजे आपण त्या लेवलला जाऊन विचारसुद्धा करू शकत नाही ना, त्या लेवलला जाऊन तो विचार करतोय. तेव्हा इथे मामा अर्णवला म्हणत असतात की अर्णव, तू ईश्वरीला भेटायला जाणार आहेस कॅफेमध्ये, हे आपल्या दोघांना माहिती होतं आणि एक शेंडेला माहिती होतं. बाकी तर कुणाला काही माहिती नव्हतं ना. मग ते राजेशला कसं कळलं की तू तिथे ईश्वरीला भेटायला जाणार आहेस म्हणून? हे बघ, त्याने आपलं लपवलेलं गॅजेट शोधून काढलं. अंजलीच्या रूममध्ये आपण ठेवलेलं गॅजेट त्याला मिळालं, पण त्यानंतरला आपल्या दोघांमधली बोलणं त्याला कसं काय कळतंय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की तेच ना मामा, याचा अर्थ त्याने सुद्धा आपल्या रूममध्ये किंवा कुठेतरी गॅजेट लपून ठेवलं असेलच ना. तेव्हा तो राजेश तर हा खूपच जास्त नीच माणूस आहे. अजून किती त्याचे रूप आपल्याला बघायला मिळणार आहेत, असं मामा म्हणत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीच्या वडिलांनी सगळं काही राजेशला सांगितलेलं असतं. ते म्हणत असतात की ईश्वरीची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे, तुम्ही तिच्याबद्दल काही गैरसमज करून घेऊ नका. तेव्हा राजेश म्हणत असतो, नाही नाही काका, हे काय बोलताय तुम्ही? अहो बिचाऱ्या आपल्या ईश्वरीजी तर खूपच जास्त साध्या भोळ्या आहेत, त्या प्रामाणिक आहेत, माणसावरती पटकन विश्वास ठेवतात, त्यांच्यावरती मी अविश्वास का बरं ठेवेन? तेव्हा इथे आता राजेश म्हणत असतो, तुम्ही मोठा मुलगा समजून माझ्याबरोबर हे सगळं शेअर केलं, मला मनातली गोष्ट सांगितलीत, याचाच मला आनंद होतोय. तेव्हा इथे संजय काका म्हणत असतात की हे बघा राकेशजी, म्हणजे या सगळ्यामध्ये आमच्या इशूची काही चूक नाही आहे. तो आहे ना अर्णव राजे शिर्के, तो एक नंबरचा नीच माणूस आहे, नालायक माणूस आहे. तो माझ्या इशूच्या हात धुवून मागे पडला आहे. आता या सगळ्यामध्ये तुम्ही इशूला दोष देऊ नका हां. तेव्हा राजेश म्हणतो, अजिबात नाही काका, अहो मी ईश्वरीजींवरती अजिबात संशय घेऊच शकत नाही. अहो मी नाही त्यांना समजून घेणार तर कोण घेणार? आणि हे जे काही होतं आहे ते आपल्या ईश्वरींजीमुळे होतच नाही आहे, ते सगळं त्या अर्णवमुळे होतं आहे. तेव्हा संजय काका म्हणतात, तेच ना, अहो हल्ली तुमच्यासारखी समजूतदार माणसं मिळतात कुठे हो? त्या अर्णवसारख्या मूर्ख माणसांना ही गोष्ट काय कळणार आहे? तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, एक बोलू का मी काका? म्हणजे जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींना आळा बसवायचा असेल ना, म्हणजे तो अर्णव जर ईश्वरीजींना भेटायला नको असं तुम्हाला वाटत असेल, तर आता या सगळ्याला आळा बसवण्यासाठी एकच गोष्ट तुम्ही करू शकता, आणि ती म्हणजे तुम्ही लवकरात लवकर माझ्या आणि ईश्वरीजींच्या लग्नाची तारीख पक्की करा. एकदा का आमचं लग्न झालं का या गोष्टी मग परत घडणारच नाही, हो की नाही?
तेव्हा इथे आता काका म्हणत असतात, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, मला तेच केलं पाहिजे. तर प्रेक्षकांनो, इथे आता मामा आणि अर्णव दोघेही घरी आलेले असतात. तेव्हा लावण्या, वल्लरी, आजी शांत बसलेल्या असतात. मामा म्हणतात, काय झालं काय? आज तुम्ही सगळ्याजणी इतक्या शांत का बसलाय? तेव्हा इथे अर्णव आता रूममध्ये जाणार. तेवढ्यातच आजी म्हणत असते, अर्णव 1 मिनिट थांब, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं आजी? तेव्हा इथे आजी म्हणत असते, काय अर्णव? अरे इतका मोठा अर्णव, राज शिर्के तू, AR, एवढ्या मोठ्या सात्विक कंपनीचा मालक आहेस तू, बरोबर की नाही? हे जे काही तू नाव कमावलेस ना, स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या कष्टाने हे तू तुझं नाव कमावलेस, बरोबर ना? मग हे कमावलेलं नाव त्या ईश्वरीसाठी काही धुळीला मिळवायला निघालंयस का? नाही, सांग ना, हे तुझं एवढं मोठं कमावलेलं नाव, तू काय साधासुद्धा माणूस आहेस का रे? म्हणजे रस्त्यावरचा काही गुंड वगैरे आहेस की काय? म्हणून त्या ईश्वरीच्या वडिलांनी सगळ्यांसमोर तुझ्या थोबाडीत मारली आणि तू एक शब्दसुद्धा बोलला नाहीस का? तुला विसर पडलाय का तू कोण आहेस त्याचा? अरे हा व्हिडिओ बघितला मी. काय आहे? काय आहे चिंटू? अरे हा कोण कुठला माणूस तुझ्या थोबाडीत मारतो आणि ते सुद्धा कशासाठी? सांग ना कशासाठी? कोण आहे कोणती ईश्वरी? आणि तू थोबाडीत खाल्लीस सुद्धा. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की आजी प्लीज, तुला जसं दिसतंय तसं नाही आहे आणि हे बघ मी काही चुकीचं करत नाही आहे. तू प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा इथे आजी म्हणते, अरे तुझ्यावरती विश्वास आहेच रे माझा, पण हा माणूस का तुला मारतोय हे मला कळायला नको का? बरं मारलं तर मारलं, तू त्यांना काहीच कसं बोलला नाहीस? तू त्यांना सांगायला हवं होतंस ना की तू कोण आहेस ते? त्यांना विसर पडला असेल तर आठवण करून द्यायला नको का? तेव्हा इथे आजी म्हणते, चिंटू, तू त्या कॅफेमध्ये त्या मुलीला भेटायला का गेला होतास आणि या माणसाने तुझ्या थोबाडीत का मारली, याचं मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवं आहे. काय घडलं होतं तिथे? तेव्हा अर्णव म्हणत असतो, आजी तुझा माझ्यावरती विश्वास आहे का? तेव्हा आजी म्हणते, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण त्या ईश्वरीवरती माझा अजिबात विश्वास नाही आहे. पण तिथे तू त्या मुलीला भेटायला का गेला होतास? कशासाठी गेला होतास आणि काय घडलं होतं ते मला सांग बरं चिंटू. नेमकं त्यांनी तुला का मारलं? तुझ्याबरोबर असं वागण्याची त्यांची हिंमतच कशी झाली? आणि त्या उलट तू त्यांना काही बोललासुद्धा नाहीस? का ऐकून घ्यायची गरज होती तुला त्या मुलीसाठी हे सगळं? मला हे अजिबात पटलेलं नाही आहे चिंटू. अरे इतकं नाव कमावलंयस तू, ते काही धुलीला मिळवायला का? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, नाहीतर काय? आणि काय रे अर्णव, म्हणजे ती मुलगी ही आपल्यासाठी अजिबात महत्त्वाची नाही आहे आणि तिच्यासाठी तू तिच्या वडिलांची थोबाडीत खाल्लीस, पण कारण तरी काय? अरे तुझं लावण्याबरोबर लग्न ठरले आता, तिच्या जरा मनाचा तरी विचार कर. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की हे बघ मामी, मी आत्ता तुम्हाला काही एक्सप्लेन करू शकत नाही आहे, वेळ आल्यावरती सगळं काही सांगेन, पण प्लीज तुम्ही मला आत्ता काही विचारू नका. हे बघा, मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन, मी काहीही चुकीचं करत नाही आहे. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावरती? मग इतकं तरी ऐकून घ्या ना. तेव्हा वल्लरी म्हणत असते, अरे तुला काय ऐकून घ्यायचं अर्णव असं वाटतंय? नाही सांग ना. अरे ती लावण्या जिच्याबरोबर तुझं लग्न ठरलं आहे आणि तू फक्त ईश्वरी ईश्वरी एवढंच करतो आहेस, कशासाठी? आणि त्या ईश्वरीला का भेटायला गेला होतास तू? आणि नक्की तिथे एवढं घडलं तरी काय तुझ्या थोबाडीत देण्यासारखं? आम्हाला आज ते कळलंच पाहिजे. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, बास बास कर आता, हे काय चाललं आहे तुमचं? तो सांगतोय ना की वेळ आल्यानंतर सांगेन म्हणून आणि काही चुकीचं करत नाही आहे म्हणून, मग कशाला विचारताय प्रश्न? तेव्हा वल्लरी म्हणते, मग काही चुकीचं घडत नाही आहे तर आम्ही त्याचं कुटुंब आहोत ना, मग आम्हाला का सांगत नाही आहे? कारण इथे अर्णव म्हणालेला असतो की मला जगाची पर्वा नाही आहे, मला फक्त माझ्या फॅमिलीने फरक पडतो. मग इथे वल्लरी म्हणते, मग आम्ही फॅमिली आहोत तर मग आम्हाला सांग नक्की काय घडलं आहे? तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात, बघतोयस ना अर्णव, अरे इथे घरातल्या लोकांचाच तुझ्यावरती विश्वास नाही आहे तर बाहेरच्या बाहेरच्या जगाची काय पर्वा करायची? तेव्हा लावण्या म्हणते की मामा, माझा ARवरती पूर्ण विश्वास आहे, अगदी पूर्ण विश्वास, पण माझा त्या मिडल क्लास ईश्वरीवरती अजिबात विश्वास नाही आहे. ती मिडल क्लास ईश्वरी डोक्यात जाते ती माझ्या, मला ती माझ्या नजरेसमोरसुद्धा नको असते. आणि AR का तिच्यासाठी एवढा त्रास करून घेतोय, का लोकांची बोलणी खातोय ना, मला तेच कळत नाही आहे. आता हा व्हिडिओ जर लीक झाला तर लोक बघतील ना, याचा कंपनीवरती परिणाम होईल, कळते का तुम्हाला? आणि न कळतपणे का होईना, पण सगळ्यांच्या आयुष्यावरती सुद्धा या सगळ्याचा परिणाम होईल. म्हणून म्हणते AR,
अरे का त्या ईश्वरीकडे जातोस तू? आपलं लग्न होणार आहे आता. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. अगदी डोळे झाकून मी विश्वास ठेवू शकते. पण ती मिडल क्लास ईश्वरी देसाई, तिच्या मागे पुढे करणं बंद कर आता प्लीज. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, तुम्ही सगळेजण प्लीज शांत व्हा. शांत व्हा आता. मी तुमच्या कुणाच्याच काही प्रश्नाचं उत्तर देणार नाही आहे. कळतंय तुम्हाला? आणि आता अर्णव तिथून सरळ निघून जातो. तेव्हा इथे मामा म्हणतात, अर्णव अर्णव थांब ना. पण अर्णव काही थांबत नाही. तर इथे नम्रता म्हणत असते, इशू अगं हे सगळं ऐकून मला खरंच खूप धक्का बसला गं. आणि बिचारे अर्णव सरांसाठी वाईटसुद्धा वाटतंय. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना गं ताई, मलासुद्धा वाईटच वाटतंय गं. म्हणजे बघ ना, हा काय एवढा गोंधळ होऊन बसलाय ना, मला खरंच काही समजतच नाही आहे. इथे अर्णव सर आणि बाबा यांच्यामध्ये खूप मोठी गलतफहमी झाली असं वाटतंय मला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की एकीकडे म्हणजे माझ्यावरती खूप प्रेम करणारे आणि विश्वास ठेवणारे माझे बाबा, आणि एकीकडे अर्णव सर जे इतके चांगले आहेत, माझे बेस्ट फ्रेंड आहेत. आणि या दोघांमध्ये इतका टोकाचं भांडण कसं होऊ शकतं ना, या गोष्टीचा मी विचार करू शकत नाही. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, पण इशू मला एक गोष्ट कळत नाही आहे, पण बाबांनी सगळ्यांसमोर त्यांना मारायला नको होती ना? निदान ते काय बोलतायत हे ऐकून तरी घ्यायला हवं होतं. तेव्हा इशू म्हणते, ते सगळं ठीक आहे गं ताई, पण अर्णव सर तरी असे का वागतायत? त्यांना असं का वाटतंय की हे लग्न मी करायला नको? तेव्हा नम्रता म्हणत असते, पण इशू ही गोष्ट नंतरची आहे. म्हणजे अर्णव सर त्या कॅफेमध्ये कसे आले, कसे तुझ्याशी बोलायला लागले, हा प्रश्न नंतर येतो. तू कॅफेमध्ये जाणार आहेस ही गोष्ट मला आणि तुला माहिती होती. मी तर कुणालाच काही सांगितलेलं नाही आहे. मग बाबा तिथे कसे काय आले? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना ताई, म्हणजे मी तिथे असताना बाबा बरोबर तिथे कसे काय आले मला पण माहिती नाही आहे. तेव्हा नम्रता म्हणते, इशू हे सगळं कुणी मुद्दामून तर करत नाही आहे ना? तेव्हा इशू म्हणते, हो ताई, मला पण तसंच वाटतंय, पण मुद्दामून कुणी का करेल ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव शांतपणे एका बाकावरती झोपलेला असतो आणि त्याला घडलेल्या गोष्टी आठवत असतात. ईश्वरी म्हणालेली असते की सर, मला तुमच्याशी आता काही बोलायचं नाही आहे, काही ऐकून घ्यायचं नाही आहे, तुम्ही प्लीज आता इथून जा. तेव्हा इथे मामा फोन करत असतो, अंजली फोन करत असते, आकाश फोन करत असतो, आजी फोन करत असते. तर इथे अंजली दुसऱ्या नंबरवरून ताई या नावाने फोन करत असते. म्हणजे इथे सगळेजण लावण्य फोन करत असते. एक एक करून सगळे अर्णवला फोन करत असतात. फोनावरती फोन हे चालूच असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणालेली असते की अर्णव, अरे काय गरज आहे त्या मुलीसाठी तिथे जायची आणि थोबाडीत खायची? तुला तुझी ही कमावलेली इज्जत काय धुलीला मिळवायची आहे की काय? त्या माणसाला माहिती नाही आहे का तू कोण आहेस ते? हात उगारायच्या आधी जरा त्यांनी विचार करायला हवा होता. म्हणजे इथे खरं तर आजीचं म्हणणं एकदम बरोबर आहे प्रेक्षकांनो. अर्णव काही साधासुद्धा माणूस नाही आहे आणि तो तुला काही सांगायचा प्रयत्न करतो आहे, तर काहीतरी ऐकून घेतलं पाहिजे होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे इथे सामान्य माणसाला श्रीमंत माणसं इज्जत देत नाही, त्याचं कारणच हे असेल कदाचित. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला जरा जास्तच अर्णवने डोक्यावरती घेतलं, म्हणूनच तिची आणि तिच्या बाबांची ही हिंमत झालेली दिसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता घरी सगळेजण अर्णवला फोन करत असतात, पण तो काही फोन उचलत नसतो. तेव्हा वल्लरी म्हणते, कुठे गेला असेल अर्णव काय माहिती? तेव्हा आकाश म्हणतो की तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं ना दादा डिस्टर्ब आहे म्हणून, मग काय गरज होती एवढे त्याला प्रश्न विचारायची? तुम्ही सगळेजण गप्प राहिला असतात तर काय झालं असतं? तेव्हा वल्लरी म्हणते, इथे आम्हाला बोलण्यापेक्षा आहे ना, जा आणि जरा अर्णवला शोध, कुठे आहे ते बघ. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लावण्य म्हणत असते, जर माझ्या अर्णवला काही झालं ना, तर सोडणार नाही त्या ईश्वरी देसाईला, चांगला धडा शिकवेन तिला. तेव्हा इथे राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की लावण्या, माझ्या इथे इंदोरी जिलेबीला हात लावणं एवढं सोपं वाटतं का तुला? आणि ते सुद्धा मी इथे असताना. तेव्हा इथे मामा म्हणत असतो, पण आई, ह्या वेळेला तू अर्णवला जरा जास्तच बोललीस. तेव्हा आजी म्हणते, अरे तू पण काही त्या आकाशसारखा मलाच बोलतोयस. एवढं जर आहे तर जा ना, जाऊन शोधा माझ्या इथे अर्णवला. माझा चिंटू कुठे गेला असेल, शोधा माझ्या चिंटूला, असं इथे आजी म्हणत असते. तेव्हा इथे नालायक राकेश म्हणत असतो, मामा तुम्ही जाताय शोधायला का मी जाऊ? तेव्हा मामा म्हणतात, तुम्ही राहू द्या, मी जातो. आणि आता मामा इथे अर्णवला शोधायला जात असतात. अर्णव काही फोन उचलायला सुद्धा तयार नाही आहे. मामा टेन्शनमध्ये आलेले असतात.
तेव्हा इथे आता अंजली, लावण्या, आजी सगळेजण काळजीत असतात. तेव्हा इथे लावण्या म्हणत असते, आजी प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा अर्णव येईल घरी, कुठेतरी गेला असेल, शांत बसला असेल, तुम्ही नका काळजी करू, येईल तो घरी. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, मी जाते, मी पण जाते चिंटूला शोधायला. तेव्हा राकेश म्हणतो, अंजली अगं काय बोलतेस तू, आता ह्या अवस्थेमध्ये तू सुद्धा त्याला शोधायला जाणार आहेस? हे बघ तू स्वतःची काळजी घे, सकाळीसुद्धा औषधं घेतली नाही आहेस ना तू? चल बरं आता चल माझ्याबरोबर, काहीतरी खाऊन घे आणि औषधं घे बरं. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे, कळलं तुला अंजली? चल तू माझ्याबरोबर. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आजीने एक छान असं महत्त्वाचं काम केलेलं असतं. इथे आजीने आता फोन लावलेला असतो इथे ईश्वरीला. तेव्हा इथे ईश्वरी फोन उचलते. तेव्हा आजी म्हणत असतात की मी सुभद्रा राजशिर्के बोलते. तेव्हा इथे लगेच ईश्वरी म्हणते, आजी? तेव्हा इथे आजी म्हणत असतात, मी कुणाचीही आजी नाही आहे, मी फक्त माझ्या नातवंडांची आजी आहे, बाकी कुणाचीही नाही, कळलं ना? मला आजी असं बोलायचं नाही. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, आणि काय गं, तुझ्या वडिलांनी सगळ्यांसमोर माझ्या नातवाच्या थोबाडीत दिली, तुझ्या वडिलांना माहिती नाही आहे का? विसर पडला आहे का त्यांना की अर्णव कोण आहे ते? जर त्यांना विसर पडला असेल ना तर त्यांना थोडी माहिती घ्यायला सांग, त्यांना त्यांचं जनरल नॉलेज आहे ना थोडं वाढवायला सांग, म्हणजे त्यांना कळेल की माझा नातू कोण आहे ते. माझ्या नातवाच्या थोबाडीत देताना त्यांनी जरासुद्धा विचार नाही केला, तो काही त्यांना रस्त्यावरचा गुंड वाटला की काय म्हणून त्याच्या थोबाडीत दिली. तेव्हा इथे आजी म्हणते की इथे माझ्या चिंटूला, माझ्या अर्णवला काही झालं ना तर माफ नाही करणार मी तुला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आजी काहीतरी गलतफहमी झाली. तेव्हा इथे आजी म्हणते, अगं तुझ्या या गलतफहमीमुळे आहे ना माझा चिंटू घरातून निघून गेला आहे कुठेतरी आणि अजून तो घरी आलेला नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी, जर माझ्या चिंटूला, जर माझ्या नातवाला काही झालं ना तर तुला आयुष्यात कधीच माफ करणार नाही मी, कळलं का गं तुला? आणि इथे तुझ्या वडिलांना जरा सांगून ठेव की माणूस जर काही बोलत असेल ना तर त्याचं आधी ऐकून घेत जा म्हणावं. आणि इथे माझ्या नातवावरती हात उगारताना त्यांनी जरा त्यांच्याबद्दल माहिती गोळा केली असती ना तर जास्त बरं झालं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता आजीने ईश्वरीला चांगलं खडसावलेलं असतं आणि ते गरजेचं आहे प्रेक्षकांनो. कुठे इथे कंपनीचा मालक आणि कुठे इथे त्याच्या कंपनीमध्ये काम करणारी साधी एम्प्लॉई, पण तिच्याबरोबर मैत्री केली आणि का अर्णवला ती आवडते म्हणून तिला तो जास्त महत्त्व देतो आहे. तर इथे ईश्वरी देसाई स्वतःला खूपच जास्त शहाणी समजायला लागली. तर प्रेक्षकांनो हे क्लाउड किचनची आयडियासुद्धा अर्णवचीच आहे आणि त्यासाठी सगळी तयारीसुद्धा त्यानेच करून दिले. अगदी भांड्यांपासून ते त्या जागेपर्यंत सगळं काही अर्णवनेच ईश्वरीला दिले, पण तरीसुद्धा माज काही कमी नाही. तर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीलासुद्धा भीती वाटते की अर्णव नेमका गेला तरी कुठे. त्यानंतरला इथे अर्णव आता उठतो आणि म्हणतो, इनफ इज इनफ, बास झाला आता. हे सगळं तो मुद्दामून करतोय ना, म्हणजे तो ARला नडतोय आणि मी शांतपणे सगळं ऐकून घेतोय म्हणून तो जरा अतिच करतोय. पण आता नाही, आता बास झालं. हे सगळं तो माझ्या ताईसाठी करतोय ना, आता मी काय करतो ते बघ. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मामा म्हणत असतात, आता या अर्णवला कुठे जाऊन शोधू. तेवढ्यातच अर्णवचाच फोन आलेला असतो. तेव्हा मामा म्हणतात, अर्णव अरे कुठे आहेस, कुठे तू? अरे तुला लाखो करोडो फोन केले. तेव्हा अर्णव म्हणतो, मामा प्लीज ऐकून घे, मी काय बोलतोय ते ऐकून घे. तेव्हा इथे मामा म्हणतात, बोल ना काय बोलतोस. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मामा तो राजेश हे सगळं का करतोय, जेणेकरून आपण ताईला सगळं सत्य सांगू नये म्हणून ना, ताईला काही कळायला नको म्हणून आपण त्या राजेशचं सगळं ऐकून घेतोय. पण आता बास झालं मामा, आता मी एक काम करणार आहे, मी आता ताईला राजेशबद्दलचं संपूर्ण सत्य सांगणार आहे. जे काय होईल ते होईल, पण तिला सत्य कळायला हवं, म्हणजे आपण त्याचं हे वागणं खपूनच घेणार नाही. त्या क्षणी त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ, नाहीतर घरातून हाकलून देऊ, असं काहीतरी आपण करूया, असं आता अर्णवने ठरवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता संजय म्हणत असतो ईश्वरीला की बाळा, मी जे काही करतोय ते तुझ्या भल्यासाठीच करतोय ना, म्हणून आता मी एक निर्णय घेतला आहे. आता मी तुझं लवकरात लवकर लग्न लावून देणार आहे राकेशजींबरोबर. दे लावून दे एकदाचा आणि जाऊ दे, तिलासुद्धा खड्ड्यामध्ये टाकून मोकळा हो बाबा. त्यानंतर प्रेक्षकांनो लग्नाची तारीख आता लवकरात लवकर काढली पाहिजे, असं इथे जेव्हा संजय म्हणतो तेव्हा ईश्वरीचं तोंड बघण्यासारखं झालेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे अर्णव गाडी घेऊन येतो आणि म्हणतो की आज मी ताईला
राजेशचं संपूर्ण सत्य सांगेन. तिला मी आता अंधारात ठेवणार नाही आहे आणि म्हणूनच तो सत्य सांगायला येणार. तेवढ्यातच अंजलीची तब्येत बिघडलेली असते. डॉक्टर तिला चेक करायला आलेले असतात. तेव्हा ही गोष्ट जेव्हा अर्णवला कळते, अर्णव धावत पळत आपल्या बहिणीकडे येतो आणि म्हणत असतो, ताई ठीक आहेस ना तू ताई, काय झालं तुला? तेव्हा इथे अर्णव राजेशकडे बघतो. तेव्हा इथे राजेश अर्णवला आता खुणावत असतो. म्हणजे हे जे काही घडलं आहे ते सगळं राकेशमुळेच घडलेलं असतं. त्याच्याचमुळे इथे अंजलीची तब्येत बिघडलेली असते.